विश्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो। आज ज्यांची जयंती आपण साजरी करीत आहोत असे पूज्य भदंत डॉक्टर भदंत आनंद कौसल्यान यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। त्यांच्या जयंतीप्रसंगी आपल्या विभागामध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय माननीय भिक्खू कौशल सर, मंचावर उपस्थित डॉक्टर डोंगरे मॅडम, सर्व विभागातील प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी, सर्वांना सप्रेम जय भीम। आज आजी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्यामुळे अजून मनाला जास्त प्रसन्नता मिळत आहे। तर असाच आपलं सहकार्य असो। भदंत आनंद कौशल्यान यांच्याबद्दल सरांनी आताच आपल्याला अतिशय एक मार्मिक असं त्यांच्याविषयीचं मार्गदर्शन केलं। भंतेजींच्या व्यक्तिमत्वामधील काही गोष्टी, त्यांचा जो बुद्धिवाद आहे त्या बुद्धिवादाविषयी सरांनी आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं। खरं म्हणजे सर अजून जास्त वेळ घेऊ शकले असते, पण सर अगदी वेळेचे तेवढेच प्रमाणशीर आहेत आणि माहिती संचालक आयुक्त म्हणून रिटायर्ड झाले, त्याच्यामुळे त्यांना त्या परंपरा जतन करणे अजून त्यांनी सोडलेलं नाही आहे। कुठलाही कार्यक्रम असेल तर वेळेवर पोहोचणे हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो अजूनही ते पाळतात। आणि अतिशय म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये चिंता पालक सुरू असताना सुद्धा, म्हणजे सरांचे काही ॲडमिट आहेत तरीही त्यांना सकाळी डबा पोचून ते इथे वेळेवर हजर झाले। तर ही सामाजिक बांधिलकी पण मोठी आहे आणि ती त्यांनी जपली, त्याबद्दल खरोखर मी सरांचं धन्यवाद व्यक्त करतो। आणि भदंत आनंद कौशल्यानजी यांच्याविषयी खूप म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक आहेत, अनेकांचा त्यांच्याशी संपर्क आलेला आहे आणि मला तो संपर्क नाही लाभला, परंतु त्यांच्याविषयीचा आदर तेवढाच होता। कारण होतं त्याला की भंतेजी बाबासाहेबांच्या नंतर इथे राहून बाबासाहेबांचं कार्य पुढे नेणारे जे मोजके लोक होते त्याच्यात भंतेजी अग्रणी होते। म्हणजे बाबासाहेबांनी जसं धम्मदीक्षा देऊन इथल्या लोकांना धम्मामध्ये आणलं, तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी जिथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला मुंबईला, त्या ठिकाणी जेवढा काही जनसमुदाय होता, किती होता सर अंदाजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला? काही आकडा? 10-15 लाख सांगितल्या जातं। 15 लाख तरी असेल, 10 लाख तर नाही। एवढ्या 10 लाखाच्या जनसमुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा देणे, 22 प्रतिज्ञा देऊन त्यांना दीक्षित करणे, हे एवढं क्रांतिकारी कार्य भंतेजींनी केलं। आणि त्यामुळे भंतेजींचं एक दृष्टिकोन बघा की जी बुद्धिवादी दृष्टिकोन सरांनी सांगितला, तर त्याची चिकित्सा भंतेजींनी केली की काय खरं आहे आणि काय खोटं आहे। आणि जर सम्यक व्यायाम हेच सांगतं की जर आपण अशी चिकित्सा केली की हे चांगलं आहे, तर सम्यक व्यायाम सांगतं की त्याला वाढवलं पाहिजे। तर त्यांनी तो खरा सम्यक व्यायाम केला आणि म्हणून ते कार्य जे बाबासाहेबांकडून सुटलेलं होतं ते पुढे नेण्याचं कार्य हे भदंत आनंद कौशल्यान यांनी केलं। आणि म्हणून त्यांनी सगळे, कारण ते जागतिक कीर्तीचे विद्वान होते, साधेसुधे नव्हते। म्हणजे भिक्खू जगदीश काश्यप आहेत किंवा राहुल सांकृत्यायन आहेत आणि भदंत आनंद कौशल्यान, हे त्या तत्कालीन परिस्थितीमधले जागतिक कीर्तीचे विद्वान होते। जातक कथांचा अनुवाद त्यांनी म्यानमारमध्ये राहून केला, थायलंडमध्ये केला, विमानाच्या प्रवासात केला। इथे कॅलिंगपॉंग आहे दार्जिलिंगच्या जवळ, तिथे पश्चिम बंगाल, तिथे त्यांनी बुद्धानिस्ट धम्माचं ट्रान्सलेशन आणि म्यानमारमध्ये बुद्धानिस्ट धम्माचं ट्रान्सलेशन पूर्ण केलं। तर एवढे हे म्हणजे जागतिक कीर्तीचे विद्वान, परंतु तरीही त्यांनी ही चिकित्सा केली की खरं कार्य कोणतं आहे। आणि मग बाबासाहेबांचं हे वास्तविक कार्य, कारण की ते प्रॅक्टिकली दिसून आलं ना, एवढ्या मोठ्या लोकांना म्हणजे कुठलीही रक्तरंजित क्रांती न करता एवढी धम्माच्या स्वरूपातली क्रांती करणं हे काही साधं कार्य नव्हतं। आणि ह्या समाजाला आता पुढे हा धम्म देणं, कारण आपण त्या धम्माचे काय आचरण करतात, गुरु आहोत, आपण भिक्षू आहोत
आणि म्हणून आपल्याला त्या लोकांना धम्माच्या ज्ञानाने धम्मज्ञान देऊन त्यांना त्या ज्ञानाने त्यांचं मानसिक परिवर्तन घडवून आणणे हे कार्य बाकी आहे. आणि म्हणून त्यांनी आपलं हे उर्वरित कार्य इथल्या लोकांसाठी, इथल्या नागपूरच्या किंवा या बौद्ध लोकांच्या उत्थानासाठी घालविलं, हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्यांच्यातील जो दृष्टिकोन आहे मानवतावादी, चिकित्सावादी, तो आपल्याला जाणणे आवश्यक आहे. कारण की तो जर आपण जाणलो तर ती ऊर्जा निदान थोडी आपल्याला घेता येईल. आपण एखाद्या व्यक्तीचं मूल्यांकन करताना जर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून जर आपल्याला ऊर्जा मिळाली नाही तर मग त्याचा काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टीने त्यांच्या कार्याकडे बघितलं पाहिजे. त्यांनी नागपूरला आपलं बस्तान बनवलं आणि बस्तान बसवून शेवटपर्यंत इथल्या लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक उत्थानासाठी कार्य केलं. दुसरा व्यक्ती असता तर दीक्षाभूमीवरून जेव्हा त्यांना काढल्या गेलं तेव्हा दुसरीकडे जाऊन, नाही बाबा ये नागपूर के लोग अच्छे नहीं है, मैं उधर दूसरी तरफ जाता हूँ असं म्हणून ते कदाचित गेलेही असते. पण त्यांनी तसंही नाही केलं, ते राहिले इथेच. कारण सत्य सत्य असतं. जर आपल्याला कार्य करायचं आणि आपण ठामपणे ठरवलेला आपला तो दृढ विश्वास आहे की मला ह्याच लोकांसाठी कार्य करायचं आहे, तर परिस्थिती किती विपरीत आली तरी मनुष्य डगमगत नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं. आणि म्हणून त्यांना जे आज जे बुद्धभूमी आहे दिसते आहे, हे बुद्धभूमीचं जे वैभव त्यांनी निर्माण केलं, तिथे सेमिनरी आणि प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याची जी धडपड चालवली आणि त्या माध्यमातून एक मोठं सेंटर इथे उभं झालं आणि तिथे आपल्या अंतिम श्वासापर्यंत बंदेजी टिकून राहिले, ही अतिशय महत्वाची गोष्ट होती. आणि म्हणून बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यापासून तर बाबासाहेबांच्या कार्याला अंतिम स्वरूप देईपर्यंत त्यांनी इथली साथ सोडली नाही. म्हणून धर्म किंवा कोणत्या धर्मात जन्मलेला आहे व्यक्ती हे महत्वाचं नाही आहे, त्याचे कर्म कसे होते आणि त्यांनी कोणत्या कर्माला स्वीकारलेलं होतं हे जास्त महत्वाचं होतं. आणि म्हणून भंतेजींच्या या कार्याकडे जर बघितलं तर ते खरे बौद्ध आणि बौद्ध जीवन जगणारे व्यक्ती म्हणून आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात. आणि त्यांची ही जी भूमिका आहे की सर्व लोकांच्या कल्याणाची, ती भूमिका जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या चिकित्सेविषयी सरांनी सांगितलं तर त्यांचे पुष्कळ ग्रंथ वाचा. म्हणजे आम्हाला तर छंद होता, आम्ही जेव्हा रिसर्च स्कॉलर्स होतो त्यावेळेस भंतेजींचे जेवढे काही पुस्तकं भेटतील ते सगळे घ्यायचे विकत, हे आम्ही करत असतो. अगदी इथे आपल्या बाहेर एक फुटपाथ आहे, तिथे पुस्तकांची दुकानं असायची, आहेत म्हणजे आता बसत नाही. तर ते व्यक्ती त्यांच्याकडे भंतेजींचं कुठले पुस्तक आला तर मला बोलवून सांगायचे, हे नवीन आलं, हे विक्रीला. आणि आश्चर्य, एकदा आपल्यातल्या एका नेत्याने भंतेजींचं पुस्तक रद्दीत विकून टाकलं तर ते त्यांच्याकडे आलं आणि त्याच्यावर त्यांचं कोणीतरी जन्मदिनाप्रित्यर्थ भेट दिलेली पुस्तक म्हणून लिहिलेलं होतं ते पुस्तक माझ्याकडे. तर हे, आणि मला सगळ्यात जास्त भंतेजींचं जे पुस्तक मी वारंवार वाचत होतो आणि इतरांना देत होतो की हे मी वाचलं, तुम्ही वाचा आणि मला परत करा, ते म्हणजे बौद्ध धर्म एक बुद्धिवादी अध्ययन. हे पुस्तक वाचा तुम्ही. तर इथे इतक्या प्रश्नांचे, जे प्रश्न आम्हाला पडत होती त्या प्रश्नांची उकल तिथे झालेली आहे, त्याची उत्तर आपल्याला सापडतात. तर आपल्याला इकडे तिकडे धावायची किंवा ह्याचं उत्तर काय आहे, काय प्रामाण्यता आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, हे शोधण्याची गरज नाही. पुस्तक घ्या, तुम्हाला तुमची उत्तरं सापडतात. म्हणून तशा संदर्भातली जर कोणी प्रश्न आजही मला विचारले तर मी त्यांना ते पुस्तक सजेस्ट करतो. तुम्ही तिथे जा बुकस्टॉलवर, ती पुस्तक घ्या आणि वाचून बघा. इव्हन मी तर ती परंपरा आमच्या वेळेस राबवली होती की जर कोणी म्हणजे बाळ गर्भमंगलाच्या वेळेस गर्भमंगल करतात, बाळ गर्भात असतं तेव्हा आम्ही तेव्हा ते पुस्तकं त्यांना वाचायला द्यायचे की तुम्ही आता वाचा, त्या मुलांवर आतापासून तसे संस्कार होतील बुद्धिवादाचे, बुद्धिप्रामाण्याचे. तर ही भूमिका अतिशय महत्वाची आहे. भंतेजींचं ते लाल टोपीचं, रशियामध्ये जी लाल टोपी त्यांना मिळाली त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक सकारात्मक पद्धतीने मांडण्याची शैली. आणि सरांनी जी चिकित्सा सांगितली ती वास्तविक आहे. जे आहे ते पुढे आणणे ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. आपण समाजामध्ये आता ही स्थिती निर्माण झालेली आहे की वाचनाची जवळपास प्रवृत्ती नष्ट होत आहे. तर ती वाचनाची प्रवृत्ती झाली पाहिजे. भंतेजींचं एवढं अफाट साहित्य आहे, जवळपास 80च्या वर त्यांची पुस्तकं आहेत
आणि ती पुस्तकं जर आपण वाचली, आणि खूप मोठी मोठी नाही आहेत, त्याच्यामुळे ओंगळवाणी होतील असाही प्रश्न नाही आहे, अगदी छोटी छोटी पुस्तकं आहेत, ती वाचली तर खरोखर आपल्याला इतकी ऊर्जा आणि चेतना मिळू शकते की बाबासाहेबांचं खरं कार्य आपल्याला पुढे नेताना त्याची मदत होऊ शकते. कारण की बाबासाहेबांना धम्मदीक्षा द्यायची होती, भंतेजींनी आपल्याला दिसून येईल की ठिकठिकाणी नंतर धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले आहेत. हे कार्यक्रम त्यांनी पुढे नेलेले आहेत. त्यांनी प्रचारक घडवण्याचं जे कार्य आहे ते सुद्धा हाती घेतलं. आता त्याला पूर्ण स्वरूप स्वतंत्र अस्तित्व नसल्यामुळे तसं पूर्ण स्वरूप नाही मिळालं जसं मॉनेस्टिक एज्युकेशनमध्ये राहतं, पण त्यांनी आपल्याजवळ जे विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणासाठी अडचण आहे, जे शिकू शकत नाही आहेत, त्यांना आपल्याजवळ ठेवलं. त्यांच्यामध्ये मग धम्माचे संस्कार रुजवण्याचं कार्य केलं. सुरुवातीचे ते आणि नंतरचे ते याचा फरक आपल्याला दिसून येतो. अनेक विद्वान त्यांच्या चळवळीमुळे निर्माण झाले आणि आपल्याला या एक ज्याला म्हणता येईल की एक विद्वानांची मोठी फळी बंतेजींच्या कार्यामुळे इथे आपल्याला दिसून येते. आणि बंतेजींच्या कार्याला पुढे नेणारे अनेक लोक होते. म्हणजे डॉक्टर बालचंद्र खांडेकर सर यांचं मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, कारण त्यांनी सुद्धा भंतेजींचा त्यांना जवळून सहवास लाभलेला होता आणि भंतेजी आपल्या विभागात शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे सरांचा आणि भंतेजींचा तसाही चांगला संबंध होता. आणि भंतेजीच्या प्रत्येक कार्यामध्ये सर म्हणायचे की हेच सर भंतेजींचं कार्य मला खूप आवडलं. आणि आम्ही चर्चा करताना सांगायचे की भंतेजींसारखा विद्वान आज जर अजून झाला तर अजून आपल्या समाजाला खूप गती मिळेल किंवा तशी वेगळी दिशा मिळेल, हे सरांना वाटायचं. तर असं वाटण्याचं कारण काय होतं? कारण की एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखादा व्यक्ती जवळून बघतो तर त्याच्यात त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांची बौद्धिक प्रगल्भता आणि समाजासाठी त्यांची असलेली तळमळ हा तो निरीक्षणातून अनुभवतो आणि त्याच्यामुळे मग मनुष्य त्या निष्कर्षावर पोहोचतो. तर अशा प्रकारे भंतेजींचं एक ज्याला म्हणता येईल की परिपूर्ण व्यक्तिमत्व. इथे प्रयागला हिंदी साहित्य संमेलन, त्या संमेलनाला तब्येत ठीक नसताना गेले आणि तिथून परतीचा प्रवास, तो प्रवास असह्य झाला. म्हणजे सेवेसाठीच त्यांचा जीव गेला. ते जर इथे बसून असते निवांत तर अजून काही काळ राहिले असते, परंतु त्यांची तब्येत त्या प्रवासामुळे अजून खालावली. बरोबर आहे सर? हे बरोबर आहे मी जे बोलत आहे? तर त्यांची तब्येत खालावली आणि मग आपल्यातून भंतेजी निघून गेले. तर कावीळ झालेला होता. तर हे कावीळ कशामुळे होते माहिती आहे? पाणी, बाहेरचं दूषित पाणी पिल्यामुळे. आणि तशा या परिस्थितीमध्ये भंतेजी आपल्यातून निघून गेलेत. परंतु भंतेजी निव्वळ गेलेत नाही, त्यांनी एक मोठा वैचारिक वारसा बाबासाहेबांच्या चळवळीच्या रूपाने आपल्या पुढे दिलेला आहे. बाबासाहेबांची चळवळ राबविणारे ते एक खंदे कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली हयात अंतिम काळ जो आहे तो इथे घालवलेला आहे. त्याच्यामुळे त्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होणे आणि आपण त्या कार्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि भंतेजींचं जे साहित्य आहे ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी वाचवणे, लोकांपर्यंत पोहोचणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर कोणाला दान द्यायचे असतील तर भंतेजींची पुस्तकं आपण दान द्यावी आणि भंतेजींना जिवंत ठेवावं, त्यांची वैचारिक क्रांती ही जिवंत ठेवावी. कारण आता चिकित्सक प्रवृत्ती हळूहळू नष्ट होत आहे, मानण्याची प्रवृत्ती वाढत आहे आणि मानलं, हात जोडलं की दैवतीकरण आलं. त्याच्यामुळे दैवतीकरणाच्या विळख्यातून महान पुरुषांना काढणे आणि त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांचं अध्ययन करणे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्या इथे भदंत डॉक्टर सत्यपाल आले होते आणि त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की नागपूर में इतना भंतेजी का समय व्यतीत हुआ है तो आप लोगों ने भंतेजी के लिए कुछ करना चाहिए. तर मी म्हटलं की भंतेजी अभी हमारे यहाँ, त्यांना आश्वासन दिलं होतं आपल्या इथे जेव्हा एक ऑनलाईन कार्यक्रम झाला होता भंतेजीच्या प्रित्यर्थ, तेव्हा आम्ही म्हटलं होतं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे लायब्ररी आहे आम्ही त्याला भंतेजींचं नाव देणार आहोत. आणि म्हणून आम्ही आपली जी लायब्ररी आहे त्याला आपण डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन ज्ञान स्रोत केंद्र म्हणून तसं नाव दिलेलं आहे. आणि त्या अर्थाने आपण भंतेजींना सतत आपल्या स्मरणात ठेवू हेच मी या ठिकाणी अपेक्षित ठेवतो. आणि आपण मला ऐकून घेतलं
त्याबद्दल मी आपण सर्वांना धन्यवाद देतो. सर सुद्धा फोनवरती आलेत, त्यांनाही विभागाच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो. नमोदय. जय हिंद.